आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आता ना 10:30 वाजत आलेले आहेत आणि म्हणजे हे सकाळीच गेले कामाला, टिफिन वगैरे यांचं रेडी करून दिले आणि चिनू झोपला होता आणि तो मध्ये मध्ये उठला 1-2 वेळा आणि झोपला परत। मग आता फायनली उठलेला आहे तो। मग आता त्याचं खाऊ वगैरे मी बनवून ठेवलं, दाखवते तुम्हाला। आणि तो बघा आता मी बाहेर आले ना, तो पण बाहेर येतोय। बघितलं कसं बाहेर येते? फक्त बाहेर यायला पाहिजे लेकरूला। दार जरा काय उघडं असलं ना लगेच बाहेर येते हे बाळ। काय करायचं तुला बाहेर येऊन शोनो? ए शोनो, त्याला आता बाहेर फिरायचं। चिनूचे केस बघा कसे झाले ती केस। रात्री त्याला झोपताना ना मी जुट्टू काढून ठेवते, कारण मग ते ओढून वगैरे म्हणजे असं जाऊ नये म्हणून। मग आता तो झोपला होता तोवर स्वयंपाक तर झालंच होतं। माझे पण चपात्या लगेच करून घेतले आणि व्हिडिओ वगैरे एडिटिंग केले। आता लास्ट बिर्याणीचं मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की एकदा चेक करा। छान बनलं होतं आणि मी दरवेळेस तसंच बनवते, तुम्ही पण नक्की तसं ट्राय करा। आणि मग चिनूचं नाचणीचं खाऊ वगैरे बनवून ठेवलं, त्याला मी आता खाऊ घालते आणि सगळे कपडे वगैरे पण घडी करून ठेवले। आणि मला आज थोडं बॅग वगैरे सगळं आवरायचं आहे आणि थोडं बाहेर पण जायचं आहे, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेनच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून पण चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं सपोर्ट असू द्या आमच्यासोबत। तर चला मग स्टार्ट करूया व्हिडिओला। कसं वाटलंय चिन्नू? आता नाही करणार तो, आता नाही करणार। नंतर इकडे चिनूचं खाऊ वगैरे त्याला खाऊ घातले आणि मग मी थोडंसं किचनमध्ये गेले, तर येईपर्यंत पूर्ण त्याच्या भोगाण्यातलं पाणी वगैरे सगळं टाकून सारवत बसला होता असं। आणि त्याला खाऊ घालायचं म्हणजे आता इतकं मोठं टास्क झालं नाही की घरात बसून बिलकुल खायचं नसतंय, कधी बाहेर जा असं करून बाहेर जाऊन वगैरे खाऊ घालावं लागतं, नाहीतर मग रडत बसतो। आणि आज बाहेर नाही घेऊन गेले, घरातच बसून खाऊ घालायचं म्हणून म्हटलं आणि मग त्याला कार्ड्स वगैरे देऊन बसवलं होते, पण त्याच्यात काय त्याला बघायचंच नव्हतं, सारखं ते सगळे कार्ड्स घे, इकडे टाक तिकडे टाक असं करायचं होतं। नंतर मग ते जे मॅट दिसतं ना प्लेमॅट, ते प्लेमॅट काहीच कामाचं नाही आहे, तर ह्याच्यावर टाईमसाठी वापरतो आपण हे, पण काय उपयोग होत नाही, कारण लेकरं जेव्हा पालतं पडतात तेव्हा ते तसंच पडून जातात आणि जेव्हा ते पडत नाही ना पालतं, तेव्हा आपण ते पालतं ठेवण्यासाठी वगैरे घेतो, पण ते काय उपयोग नाही। आपण नॉर्मल आपल्या उशी वगैरे असं वापरू शकतो। तर मी घेतले, तुम्ही पण घेऊ नका जर तुम्ही आता जस्ट पेरेंट झाले असेल तर। पण जास्त काही महाग नाही आहे, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा नाहीच केलेलं बरं असं तरी मला वाटतं। मग नंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि झाडू वगैरे मारायचं होतं। मग चिनूला तर झाडू मारताना सारखं मध्ये मध्ये करायचं असतं म्हणून ते गाडीमध्ये बसवते, नाहीतर कधी कधी बांधून पण ठेवते त्याला, पण आता यावेळेस नाही बनले, कारण सकाळीपासून तो गाडीत बसलाच होता, म्हणून म्हटलं जाऊ दे खेळू दे लेकराला, म्हणून त्याला गाडीत बसून असं झाडून घेतलं। आणि झाडताना तुम्ही बघू शकता सारखं असं पायात येत राहतो, मग त्याला इकडून तिकडे ढकला तिकडून इकडे ढकला असं करत करत सर्व करावं लागतं। आणि झाडू वगैरे मारून फरशी वगैरे पण पुसून घेतला। आणि इकडे ना चिनूचं जेवण वगैरे झालं तेव्हाच मग सगळं क्लिनिंग केले आणि मम्मीचा फोन वगैरे आलता, मग त्याच्यावर बोललो थोडा वेळ, नंतर मग चिनूला झोपवलं इकडे। आणि कसं आहे ना, कोणतंही काम असू दे म्हणजे असं चिनूला ठेवून मी नाही करू शकत, तो झोपल्यावरच करू शकते। मग जर तो जागा असेल तर असंही त्याला गाडीत वगैरे बसून करते, पण आता तो झोपला होता, मग म्हणून मी आंघोळ वगैरे करून घेतले। आता मग जेवण वगैरे करून घेते, कारण 1 वाजलेले आहेत। तर एक्सरसाइज करायचं होतं पण ते काही झालं नाही, तर बघू आता दुपारीच्या सेशनमध्ये। तर मी आता जेवून घेते, मग नंतर ब्लाऊज वगैरे टाकायला जायचं आहे, तर तिकडे जाईन, तर का ते पण पुढे सांगेनच। तर नंतर इकडे मी जेवण वगैरे केले आणि मग तेवढ्यात चिनू पण उठलेलाच होता, म्हटलं आता ह्याला आंघोळ वगैरे घालून रेडी करू।
आणि आंघोळ घालताना मी ना आत्ता पण मालिश करते चिन्नूचं. मध्ये थोडे दिवस बंद केले होते, म्हणजे एक 8-10 दिवसच. मग नंतर ह्यांनी मला बोलले की तू मालिश वगैरे का नाही करत, तुला काही करायलाच नको वाटतं हे, असं तसं बोलले. मग तेव्हापासून आता रोज करतेच त्याचं मालिश. आणि मग अगोदर कसं चिन्नूला असं तो उभा राहत नव्हता, मग त्याच्या पायावर घेऊन आंघोळ वगैरे घालावं लागायचं. आणि आता तो कसं उभारतो पण बसतो पण, म्हणून ते आता त्याला मी आरामात असं त्याला उभं करून नाहीतर बसवून घालू शकते. आणि आता पायावर घालायची वगैरे काही गरज नाही, त्याच्यामुळे डोक्यावरून पण रोज नाही घातलं तरी चालतंय. मग 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड असं त्याच्या डोक्यावरून वगैरे घालते. मग म्हटलं त्याच्या आधी आज डोक्यावरून तर काही घालायचं नव्हतं, म्हणून मग त्याला मस्तपैकी तेल वगैरे लावून थोडंसं डोक्याचं पण मालिश केलं आणि छानपैकी जुट्टू घालत होते. आणि मग केस विचारताना तर त्याचं सारखं चाललेलं असतं, एका ह्याच्यामध्ये घालूच देत नाही, सारखं हे ओढ ते ओढ, हे इकडं टाकते तिकडं टाक, असं त्याचं चालू असतं. आणि इकडे बघू शकता ते बो घेऊन बसला होता आणि मी इकडे तिकडे शोधत होते. हे असंच होतं रोजचं, नाहीतर अंगावर पडतो, नाहीतर हे ओढ तेवढं असं त्याचं चाललं असतं. मग फायनली इकडे त्याचं जुट्टू वगैरे घालून घेतले आणि मग पूर्ण छानपैकी मालिश वगैरे करायला घेतलं. आणि मालिश करताना ना मी म्हणजे पूर्ण त्याचे कपडे वगैरे काढूनच करत असते. पण जेव्हा चिन्नू थोडंसं छोटा होता, म्हणजे एक 6 महिन्याचा वगैरे होतं, तेव्हा मी असं व्हिडिओ बनवले होते की पूर्ण मालिश वगैरे करायचं, पण ते यूट्यूबकडून रिमूव्ह केलं गेलं, म्हणजे ते काय झालं होतं काय माहीत नाही. म्हणून मग आता म्हणजे त्याचे कपडे तसंच ठेवून थोडंसं तुम्हाला मालिश करून दाखवले, म्हणजे तोंडाचा हातपाय वगैरे, नाहीतर मग पूर्ण काढून करते. मग नंतर व्हिडिओ बंद केल्यावर त्याचं पूर्ण मग शर्ट पॅन्ट वगैरे काढून छानपैकी परत एकदम मालिश वगैरे करून घेतलं. मग नंतर त्याला छान आंघोळ वगैरे घालून रेडी पण केले. तर तुम्ही पण म्हणजे आता पण मालिश करता का, रोज किती वेळा मालिश करता आणि किती दिवस करायला पाहिजे, हे सर्व तुम्ही कसं करता हे सर्व मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि छानपैकी असेच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर त्याचं चिन्नूचं छान मालिश वगैरे झालं, थोडं एक्सरसाइज पण करून घेते, म्हणजे हातपाय वगैरे हलवते, सायकलिंग, हात वर कर पाय वर कर, 1 2 3 असं काहीतरी त्याला बोलून छानपैकी रेडी केलेली आहे, मालिश करते. आंघोळ वगैरे घालून मस्त टिका वगैरे लावून जुट्टू वगैरे घालून चिन्नूला मस्त असं रेडी केले. कसं दिसतंय चिन्नू सांगा बरं मला, छान आहे ना बाळ हे. तर चिन्नूचं तर आता आवरून झालेलं आहे आणि आता चिन्नूला खाऊ घालते, दूध चपाती खाऊ घालते, कारण दुधवाला आता मगाशीच जेवण गेला आणि दूध पण गरम वगैरे करून ठेवलं. मग चिन्नूला आता मस्तपैकी दूध चपाती वगैरे खाऊ घालते. मग नंतर आम्ही बाहेर जाणार आहे चिन्नूसोबत. तर इकडे ना जेवण वगैरे केल्यावर चिन्नू छानपैकी 1-1.5 तास झोपून उठला. त्याचा पप्पा येऊन छान फ्रेश वगैरे झाला आणि मी पण छान आवरून वगैरे घेतला. आणि ते ब्लाऊजचं माप घ्यायला चालले होते, फक्त मापच घ्यायचं होतं, ब्लाऊज शिवायला नव्हतं टाकायचं. का म्हणजे आता चिन्नूचं नाव ठेवायचा कार्यक्रम येतच आहे, त्याचा बड्डे पण येतच आहे, मग त्याच्यासाठीच तयारी सुरू आहे. आपली तयारी कशी 1-2 महिने आधी सुरू होते, पण जेंट्स लोकांची काय 1 दिवसाआधी त्यांना तयार हो म्हटलं तरी ते तयार होतात. पण आपलं तसं नसतं, ब्लाऊज, परकर, साडी, ज्वेलरी हे ते सर्व करावं लागतं. आणि मम्मीने तिथे साड्या घेऊन ठेवले होते, मग ब्लाऊज पण शिवायला टाकायचं होतं, म्हणून मग इथे फक्त मला ब्लाऊजचं माप घेऊन मम्मीला तिथे टेलरला पाठवायचं होतं. कारण असं लांब असल्यावर ना इकडचं साडी वगैरे घेऊन शिवणं परवडतच नाही, म्हणजे परवडत नाही म्हणजे आवडत नाही, कारण ते कसं शिवतात काय आयडिया नाही आहे. म्हणून मग जिथे आपण रेग्युलर टेलरला शिवतो तिथेच टाकणार होते. मग असं माप वगैरे घ्यायला गेले, पण तिकडे काही ती अवेलेबल नव्हती, म्हणून मग घरी परत आले. आणि घरी परत आल्यावर परवाच्या दिवशी माझा फोन पडला होता, त्याच्यामुळे त्याचं साईडचं जे बटन असतं ना ते एकदम आतमध्ये गेलं होतं आणि ते काय ऑपरेटच करू शकत नव्हते मी मोबाईल, म्हणून सारखं चार्जिंगला लावून ते बटन ऑन करून मग तेव्हा चालू होत होतं. आणि मग परत चालू करायचं असलं तरी तसंच करावं लागत होतं. मग दुकानात गेलो, तिथे त्यांनी लगेच रिपेरी वगैरे करून दिला. आणि मग हे म्हटले की तुला काही खायचं आहे का बघ म्हणून म्हटले. तर मग मस्तपैकी डोसा वगैरे खाल्लो आणि दहीवडा वगैरे खाल्लो आणि चिन्नूला पण थोडंसं खाऊ घातलं. आणि कितीही नाही म्हटले ना, घरी आलं तरी काहीतरी काही बनवावंच लागतं, कारण एवढ्यावर थोडी भागणार होतं. मग घरी आल्यावर मस्तपैकी दाल तडका बनवायचं ठरवलं. आणि मग ते कसं बनवणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करेनच, तर बघत राहा. तर ना आता घरी आलो आम्ही आणि मग घरी आल्यावर मी इकडे बनवले भात, बघू शकता.
भात बनवून झालेला आहे माझा आणि इकडे डाळ तडका बनवायला ठेवलं. डाळ पण शिजवून घेतली मी आता आणि हे सर्व कापून घेतले. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण. तर आता मस्तपैकी डाळ तडका बनवूत आपण. तर इकडे सरसोचं तेल मस्तपैकी गरम झालं आणि हे छान गरम व्हायला पाहिजे, नाहीतर मग ते तेलाचा वास येतो. थोडे जिरे, मोहरी, नंतर इकडे सुकलेली मिरची टाकले आणि मग सर्व आपलं अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो सर्व एकदाच टाकून घेतला आणि चवीनुसार तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं असं टाकून त्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं सब्जी मसाला पण टाकलं होतं, म्हणजे जेणेकरून थोडंसं टेस्ट येईल. मग त्याला छान असं मिक्स वगैरे करून घेतलं आणि थोडं वाफेवर ठेवून दिलं. नंतर एक 5 मिनिट वगैरे ठेवून दिले होते तसेच. नंतर थोडंसं ओपन करून बघितले आणि सगळं मिक्स केले परत एकदा आणि थोडंसं शिजायचं होतं म्हणून परत एकदा त्याला झाकून ठेवलं आणि नंतर थोडा वेळ अजून एक 2-3 मिनिट झाल्यानंतर मग बघितलं आणि जे डाळ शिजवून घेतलं होतं थोडंसं मुगाचं डाळ आणि थोडंसं आपलं तूर डाळ वगैरे टाकून त्याच्यातच थोडं चटणी, मीठ टाकलं होतं मी अगोदरच, हळद. तर नंतर मग थोडंसं चवीनुसार टाकून घेतलं आणि नंतर डाळ वगैरे त्याच्यात टाकून सगळं छान असं मिक्स करून घेतलं. तर बघू शकता आणि टेस्ट करून पण बघू शकता का जर मीठ वगैरे कमी असेल तर टाकायला. आणि मग छानपैकी त्याला उकळी यायला ठेवून दिलं आणि मस्त असं आपल्या इकडे रेडी झालं आहे दाल तडका. आणि वरून पण तडका देऊ शकतो आपण, मी ते नाही दिलं. मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि मग चिनूला पण खाऊ घातले. त्याचं म्हणजे रव्याचंच खीर बनवलं होतं त्याच्यासाठी. मग त्याला खाऊ वगैरे घातलं आणि त्याला छानपैकी पुसून वगैरे त्याचं चेंज वगैरे करून त्याला झोपवलं. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं खूप सारं सपोर्ट असू द्या आमच्यासोबत. तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. चलो बाय.